नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. गेल्या 1 महिन्यापासून पावसाचं नाव नाहीये महाराष्ट्रामध्ये. पाऊस पडतच नाहीये. इतकी भयंकर परिस्थिती मोठमोठ्या शहरांवरती आली की पाणी साठा नाहीये. म्हणजे आजची तारीख 20 जून आहे. मी आता 20 जूनला रात्री व्हिडिओ बनवतोय. 10, 11, 12 वाजले असतील काहीतरी. आणि जर जर 21, 22, 23, 24, 25 किती दिवस आहेत? फक्त 5 दिवस. 5 दिवस जर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला नाही, तर आताची परिस्थिती शहरांमधली अशी आहे की 25 तारखेला सगळी शहरं खाली करावी लागतील. इतकी भयंकर परिस्थिती आहे. पाणी खरोखर नाहीये आणि जे पाणी धरण साठ्यांमध्ये आहे, जे काही जलस्रोतांमध्ये आहे, ते पाणी ऑलरेडी हळूहळू खाली जाते. कारण त्याचं कडाक्याच्या उन्हामुळे आणि गरमीमुळं बाष्पीभवन तेवढ्याच पद्धतीचं किंवा तेवढ्याच प्रमाणामध्ये होतंय. तेवढ्याच प्रमाणामध्ये जमीन देखील पाणी शोषून घेते. म्हणजे जो जर 5% साठा असेल, तर तो 1 ते 1.5% साठा हा अशा पद्धतीनं नष्ट होऊन जातोय. बाकी राहिलेल्यातला 1-2% साठा हा तिथल्या औद्योगिक क्षेत्रासाठी, इंडस्ट्रियलसाठी जातोय. राहिलेला 2% साठ्यावरती आपल्याला जगायचं, आपल्याला राहायचंय. 25-26 किंवा या महिन्याच्या अखेरीस जर पाऊस सुरुवात झाला नाही, तर शहरांमधलं राहणं फार अवघड आहे. आत्ताच सध्याची शहरांमधली परिस्थिती आहे की मोठमोठ्या पॉश सोसायट्यांमध्ये, म्हणजे अगदी लोढा-बेढासारख्या मोठमोठ्या चांगल्या टाउनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांना आत्ताच्या घडीला पाणी मिळत नाहीये. त्यांची करोडो रुपये कमवणारे हे अरबपती किंवा हे करोडपती, हे सगळे यांना पाणी मिळत नाही. आत्ताची सध्याची परिस्थिती तुम्ही सोशल मीडियावरती काढून पहा. अनेक ठिकाणी आज गावाखेड्याकडे जिथं पाण्याचे स्रोत आहेत, जिवंत झरे जिथं पाण्याचे आहेत किंवा नद्या आहेत, धरणं आहेत अगदी गावाच्या लगत, तिथल्या धरणं कोरडी ठाक पडलेत. पाणी कुठंच नाही, कुठंच नाही. पण पाऊस नक्की पडणार की काय? म्हणजे न्यूजवरती आपण पाहतोय, अनेक मोठे-मोठे वेधशाळेचे सगळ्या तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्या अमेरिकेने तर काय सांगितलंय वाटतं की ते अल निनो आत्ताची सुरुवात झाली आहे. ते अजून पुढे फार मोठा त्याचा परिणाम भारताच्या मध्य भारतावरती पडेल. म्हणजे महाराष्ट्र किंवा गुजरात वगैरे हा जो मध्यपट्टा आहे सगळा, त्याच्यावरती बऱ्यापैकी मोठा फरक पडेल. मग या सगळ्या गोष्टी सांगत असताना नक्की खरं मानायचं काय? किती दिवस शेतकऱ्यांनी आशा ठेवायची? किती दिवस तुम्ही आम्ही शहरांमध्ये राहणारी लोक पाण्याच्या विवंचनेसाठी आज गावोगावी कुठं ना कुठेतरी मैल हांड्यांवरती पाणी घेऊन यावं लागतं. एक हांडा कसा बसा मिळतोय? लोक 4-4, 5-5 आंघोळ्या करत नाहीयेत. पाणी वापरायला मिळत नाही. इतकी भयंकर घाणेरडी परिस्थिती आली आहे. इंडस्ट्रियल एरियांमध्ये देखील पाणी जात नाही. त्यामुळे नोकऱ्या आणि या सगळ्या गोष्टींवरती गदा येऊन किंवा संकट आलंय. मग यावेळेला नक्की खरं मानायचं काय? यावेळेला सगळं तंत्रज्ञान फेल होऊन जातं ना, त्यावेळेला पारंपरिक आपल्या बापजाद्यांनी, आपल्या पिढ्यांनी, आपल्या म्हाताऱ्या लोकांनी ज्या काही गोष्टी निसर्गाच्या बदलाच्या पाहत आलेल्या असतात, त्या गोष्टी कामाला येतात. यावेळेला फळं तुम्ही पाहिली असाल, गावाकडे जे गावाखेड्याकडे कोणी राहत असेल, तर यावेळेला तुम्ही बघाल तर झाडांना फळं फार मोठ्या प्रमाणामध्ये आले होते. म्हणजे जे 4-5 वर्षामध्ये आंबे आले नव्हते ना, तशा आंब्यांच्या गावठी रायवळीच्या झाडांना यावेळेला भले भरमसाठ सगळी झाडं आंब्यांची आणि मोहराने भरली होती. जांभळांचा सडाच्या सडा पडला होता. करवंद, तो आवळा असेल, तुमची बाकी सगळी ते तोरणं वगैरे असतात, ते आंबोळकी, जेव्हा माझ्या गावाकडचे शब्द मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे काही वेगळे शब्द असू शकतात. हे भरमसाठ सगळ्या ठिकाणी फळांची सगळ्या गोष्टी आल्या होत्या. आणि ज्या वेळेला मी माझ्या गावातल्या काही वृद्ध माणसांना या सगळ्या गोष्टी विचारल्या, त्यावेळेला त्यांचं असं खरंच म्हणणं आहे की ज्या वेळेला अशी फळं मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि जेव्हा सडाच्या सडा फळांचा पडतो, त्यावेळेला दुष्काळ पडू शकतो, असं त्यांचं मत आहे. आणि ते व्यवस्थित आणि यावेळेला ते सिद्ध झालं यावेळेला ते. याचबरोबर अजून एक कारण जोडलं गेलं, ते म्हणजे अधिक मास, एक अधिक महिना. अधिक महिना म्हणजे हे आपलं ऋतुचक्र आहे किंवा हे ज्या काही सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्या हिंदू रीतिरिवाजानुसार किंवा त्या कॅलेंडर किंवा त्या तारखानुसार, त्या महिन्यानुसार चालतात. जानेवारी, फेब्रुवारी हे आपण काढलेले ते इंग्रज आले म्हणून. पण हे सगळं चैत्र, वैशाख जे काय आहे ते ऋतुबदल आहेत. म्हणजे चैत्र निघाला की झाडांना पालवी फुटते. एक गोष्ट लक्षात घ्या, झाडांना पालवी फुटते. श्रावण महिन्यामध्ये आपण म्हणतो ना की ऊन पाऊस असा खेळ सुरू होतो, ते होतं. जरा व्यवस्थित बघा. आषाढ म्हणलं की आपल्याकडं भयंकर मुसळधार पाऊस पडतो असं म्हटलं जातं. वारी म्हणजे आषाढी वारीला मोठा पाऊस होतो. पंढरपुराच्या सगळ्या त्या नद्या नाले सगळे भरून वाहतात. अशा पद्धतीचं चित्र. म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी लोकांनी वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या चालत आल्या. त्या लोकांनी निरीक्षण केलं, त्याच सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. यावेळेला मी सकाळी फोन केला माझ्या घरी. मी कोयनेच्या भागामध्ये राहतो, त्यामुळे आम्हाला पावसाचं चिन्ह किंवा आमच्या तिथल्या लोकांना पावसाच्या सगळ्याविषयी, हालचालींविषयी किंवा ऋतुमानाविषयी बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात. मी घरी फोन केला
आईला फोन केला आणि आईला विचारलं की काय ग ते इकडे मी अनेक ठिकाणी पाहतोय ते पंजाब डक वगैरे आपले असतील ते देखील अशाच पद्धतीचा अंदाज लावतात, तुम्हाला माहिती असेल की अगं हे तंत्रज्ञान वगैरे आहेत, ते मॅप वगैरे टाकतात, पण त्याच्यामध्ये जर कुठं पावसाचं काही चिन्ह दिसेना. पण तुझं मत काय आहे? तिला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती असतात, की तिला लागलं ना जरी एखादी जखम असली तरी तिला बरोबर माहिती असतं, हा हे इथं औषध लाव, किंवा तुझ्या पोटात दुखतंय का, मग मी ते कशा तरी पद्धतीनं ते वाळूचा खडा वगैरे पोटात ठेवून त्या सगळं, मग ते होतं. पण होतं ते, त्याला काय अंधश्रद्धा म्हणू शकत नाही, त्याच्यामागे काहीतरी सायन्स असेल. तेव्हा मी तिला फोन केला, म्हटलं काय पावसाची यावेळेला चिन्ह काय वाटतं? नाही ते जर थोडं फळांचा पण सगळ्या गोष्टी होत्या, अधिक मास होता, पण पाऊस तिचं ठामपणे म्हणणं होतं. आणि मी हे तुम्हाला ठामपणे सांगतोय, म्हणजे आता हे तुम्हाला हास्यास्पद वाटेल, पण तिचं म्हणणं आहे की 29 तारखेला वटपौर्णिमेला या वेळेला पाऊस निश्चित पडणार. त्याच्या आधीच पाऊस महाराष्ट्रामध्ये शिरेल आणि तो महाराष्ट्रभर व्यापून तो मुसळधार पडेल, असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं भाकीत आहे. असं का? तर यावेळेला ती म्हणते की फळं फार मोठ्या प्रमाणामध्ये आली होती आणि अशी बऱ्याच 5-10 वर्षानंतर अशी एखादी घटना घडली की मग पावसाचा प्रॉब्लेम होतोच. अधिक मास आहे त्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं भाकीत ती म्हणते की 5-6 दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आम्हाला वाटते. ते म्हणजे पावशी नावाचा एक पक्षी असतो, तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहित नाही, की जो पाऊस येणार असेल ना तर तो ओरडायला लागतो. तो वर्षभर कधी सहसा ओरडत नाही. एक टिटवी म्हणून एक असते, तुम्ही आता माझ्याकडची जी नाव आहे ती मी तुम्हाला सांगतोय. ती देखील काय करते, नदी सोडून वरती येते. म्हणजे नदीच्या आजूबाजूला पाणवठ्याच्या बाजूलाच हा पक्षी असतो, पण जेव्हा तो पाणवठ्यांपासून वरती फिरू लागतो, गावांमध्ये येतो किंवा रानांमध्ये फिरू लागतो, रोज सकाळ संध्याकाळ ओरडू लागतो, त्याचं आता कारण मृत्यूशी जोडलं जातं. पण पावसाच्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर पावशी असते किंवा कोकिळा असते जी सकाळी ओरडते, किंवा कोकिळा जी एकदम सायंकाळी ओरडायला लागते, त्यावेळेला देखील पाऊस पडू किंवा पाऊस येतोय असं वाटतं. त्यानंतर बेडक्या मोठ्या प्रमाणामध्ये बिळं सोडून बाहेर पडतात, कारण बिळांमध्ये झालेली हीट किंवा त्या सगळ्या गोष्टींमुळे बेडक्या बाहेर पडतात. साप जास्त करून रात्रीचे बाहेर पडतात, कारण ज्या वेळेला जमिनीमध्ये गरम होतं, पाऊस येणार असतो, चाहूल असते, तेव्हा साप देखील रात्रीच्या वेळेला बाहेर पडतात. आणि या सगळ्या गोष्टींचा एक आलेख असं सांगतो की या येणाऱ्या 5 ते 10 दिवसांमध्ये पाऊस महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो, येण्याची शक्यता आहे. पण माझी आई म्हणते की पाऊस येणार, या महिन्याच्या पौर्णिमेला पाऊस निश्चित पडणार. पौर्णिमा कधी आहे तर मी जेव्हा पाहिलं तेव्हा कॅलेंडरमध्ये 29 तारखेला, आणि 29 तारखेला आहे वटपौर्णिमा. यावेळेला पाऊस होईल असं वाटतंय. आता शास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ जे काही आपले IMD वगैरे आहे, जे वेधशाळा आहेत, त्या देखील बघतायत, रोज ट्रॅकिंग वगैरे करतायत. पण मी तुम्हाला हे ठामपणे सांगू शकतो, कारण जिथं ही लोक फेल होत आहेत ना, तिथं आपल्या अशा पारंपरिक गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात किंवा असतात. आणि त्या मी देखील माझ्या आई वडिलांसोबत, माझ्या आजी आजोबांसोबत मी त्या पाहत आलो, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अधिक मास जेव्हा असतो त्यावेळेला पाऊस थोड्या काळामध्ये जास्त पडू शकतो. म्हणजे अधिक मासामुळे ऑलरेडी सगळ्या गोष्टी पुढे सरकतात किंवा त्या थोड्याशा कमी कालावधीसाठी राहतात. त्याच्यामुळे पाऊस जो काय जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये पाऊस प्रचंड पडू शकतो. जो काही जूनचा सगळा राहिलेला भरून निघाला सगळा भाग आहे, तो सगळा भरून या 3 महिन्यांमध्ये निघू शकतो एखाद्या वेळेस. आणि जर त्याची दुसरी बाजू अशी आहे की एखाद्या वेळेस अधिक मासाच्या वेळेस पाऊस सहसा पडत नाही, म्हणजे एखादी दुसरी नक्षत्र किंवा चरण जे असतं ते लागतं. आता मृग नक्षत्र तर पूर्णपणे कोरडं गेलं, आणि त्यांचं असं सांगणं आहे की मृग जेव्हा कोरडं जातं, म्हणजे सुरुवातीचं किंवा शेवटला सरताना देखील, संपताना देखील, त्यावेळेला सहसा दुष्काळाच्याच दिशेने सगळ्या गोष्टी चालू होतात आणि पाऊस फार कमीच राहतो या 3-4 महिन्यांमध्ये किंवा या वर्षीच्या या पावसाळ्याच्या सीझनमध्ये. त्याच्यामुळं या वेळेला जर पाऊस जास्त पडला किंवा जास्त झाला तर तो एखाद्या वेळेस होईल, आणि जर नाही तर फार कमी होईल. पण या 2-3 दिवसामध्ये वेधशाळा देखील असं सांगतात किंवा त्यांच्या देखील मॅप आणि या सगळ्या सॅटेलाइटमधून असं दिसतंय की पाऊस येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसांमध्ये निश्चित येईल, कारण ढग हळूहळू आता जमायला लागलेत. अल निनोचा जो प्रभाव होता आपल्या समुद्र किनारपट्टी, कोकण किनारपट्टीच्या दिशेकडचा, तो हळूहळू थोडासा मंदावतोय, आणि त्याच्यामुळे ढग आता हळूहळू पार्शियली पुढे महाराष्ट्राकडे किंवा आपल्या मध्य भारताकडे सरकू लागलेत, आणि त्याच्यामुळं येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी वळवाचा पाऊस पडेल. आज देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला, रायगड असो, बाकी आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी देखील पाऊस झालाय. आणि ढग हळूहळू आता काळे ढग सरकू लागले. ज्या वेळेला आभाळामध्ये पूर्ण काळं आभाळ भरून बसतं ना, मान्सून काय लगेच असा ऊन पडले आणि अचानक मागलं ढगाला मान्सून सुरू झाला असं होत नाही. मान्सून सुरू व्हायच्या 1 ते 1.5 दिवस आधी पूर्णपणे आभाळामध्ये काळे ढग पूर्णपणे दाटून सरकत पुढे राहतात. पहिली हळूहळू रिमझिम पावसाची सुरू होते, मग पाऊस
पाऊस हळूहळू मागणं जोर धरू लागतो तेव्हा म्हणायचं तो आहे मान्सून. पण जर पाऊस पडला नाही या येणाऱ्या 10 दिवसामध्ये, पाण्याचा क्रायसिस किंवा पाण्याचा धोका आहेच, पण शेतीचा सगळ्यात मोठा धोका येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धनधान्यांच्या किमती एका वर्षानंतर इतक्या गगनाला भिडतील, कारण जर यावर्षी काही पिकलंच नाही तर काही बाजारात येणारच नाही. जोपर्यंत बाजारामध्ये धान्याचा साठा आहे तोपर्यंत तो आपण खाऊन घेऊ वर्षभर, पण त्याच्यानंतर काही पिकलं नाही तर मग अवघड होईल या वर्षाच्या अखेरीस. काही मिळणार नाही. अन्नधान्य गगनाला जाऊन भिडतील. तांदूळ ₹50 किलोचा तांदूळ कधी ₹200 जाऊन पोहोचेल समजणार नाही. आणि पाणी नसेल तर जीवन नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आता तुम्ही ठरवा, झाडं कशी लावायची, कशी वाचवायची, कसा निसर्ग वाचवायचा, कसा निसर्गासाठी संघर्ष करायचा, कसा त्याला स्वच्छ ठेवायचा, कशी त्याची काळजी घ्यायची, हे फक्त तुम्ही ठरवा. कारण या येणाऱ्या गोष्टी आता अनेक जण म्हणत असतील अल निनोमुळे असं झालं, अल निनोमुळे तसं झालं, पण नाही, या गोष्टी आता वारंवार उद्भवत राहणार, एवढं फक्त लक्षात असू द्या. आणि माझ्या आईनं जसं मला सांगितलं, आता तुमच्या देखील वृद्ध माणसं असतील, तुम्ही त्यांना फोन करा, विचारा, त्याबद्दल माहिती घ्या. या वटपौर्णिमेच्या दरम्यान मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार आहे, हा मी जबाबदारीने एक शब्द तुम्हाला माझ्या आईच्या सांगण्यावरून देतोय. एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो. बाकी तुमची काय भाकीत आहेत, काय गोष्टी आहेत, काय वेधशाळा सांगतात, या सगळ्या गोष्टी मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा.